नमस्कार. ज्या कार्यक्रमाची तुम्ही आतुरतेने वाट बघता त्या हॅलो डॉक्टर मध्ये मी डॉक्टर विनया पाटील तुमच्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. सह्याद्री वाहिनीच्या हॅलो डॉक्टर या कार्यक्रमाचे विशेष म्हणजे या कार्यक्रमात आपला सहभागी आमच्यासाठी तितकाच पूर्वी साधारण 15 ते 16 वर्षाचा मुलगा क्लिनिकमध्ये आला होता. त्याची वाकलेली पाठ आणि असह्य होणाऱ्या वेदना बघून खरंच त्याचे वाढलेले दप्तराचे ओझ्यासोबतच त्याचे अपेक्षांचे ओझे किती वाढलेत हे अगदी स्पष्टपणे दाखवत होते. एकूणच काय, लहानपणी शाळेत जाताना आपण पाठीवर जी आनंदाने अडकवलेली बॅग असते ती पुढे किलो किलोने वाढतेच. पुढे क्रमशः अगदी नोकरी, कॉलेज, बढतीसाठी कम्प्युटर, पुढे काम परतवे, पाठीमध्ये झालेला बदल हे आपल्याला माहीतच नसतो. आणि खरंच पाठीला जेव्हा खरंच आपण पाठीमागे वळून बघतो तेव्हा स्पॉन्डिलायटिस, हातापायांना मुंग्या येणं, पाठदुखी यासारखे अनेक आजार पाठ आहे याची आपल्याला जाणीव करून देत असतात. तेव्हा वाटतं की खरंच ही पाठदुखी नसती तर. म्हणूनच खास ही पाठदुखी होऊ नये, मणक्यांचे आजार कसे टाळावेत, ऑपरेशन कसे टाळता येईल, याच्यामागे कारणं काय आहेत, याच्यासाठी पथ्य कुठले पाळावेत, या सगळ्यांसाठी खास आम्ही आजचा कार्यक्रम घेऊन आलेलो आहेत आपल्यासाठी. मणक्यांचे आजार आणि आयुर्वेद यावर आपल्याला खास मार्गदर्शन देणार आहेत वैद्य आबासाहेब रणदिवे. नमस्कार डॉक्टर. हॅलो डॉक्टर मध्ये तुमचे खूप खूप स्वागत. नमस्कार. डॉक्टर रणदिवे यांची माहिती अशी आहे की 10 वर्षापासून पंढरपूर येथे आयुर्वेदिक प्रॅक्टिस डॉक्टर करत आहेत. तसेच मुंबई, पुणे, सोलापूर येथेही रुग्णांना डॉक्टर रुग्णसेवा देत आहेत. मणक्यांच्या हजारोहून अधिक रुग्णांवर विना ऑपरेशन यशस्वी उपचार डॉक्टरांनी केलेले आहेत. आतापर्यंत 12,000हून अधिक मुलामुलींची उंची वाढवण्यातही डॉक्टरांना यश मिळालेले आहेत. स्त्रीवंध्यत्व, पुरुषवंध्यत्व, लैंगिक समस्या यावर विशेष उपचार पद्धती डॉक्टरांकडे आहेत. तर आजचा जो आपला विषय आहे खास मणक्यांचे आजार आणि आयुर्वेद या विषयाविषयी तुमच्या मनात नक्कीच प्रश्न असतील. ते प्रश्न आमच्यापर्यंत जरूर पोहोचू द्यात. त्यासाठी आमचा फोन नंबर असा आहे 24908050 24988050. मुंबई बाहेरील प्रेक्षकांसाठी आणि मोबाईल धारकांसाठी 022 हा कोड क्रमांक आहे. कार्यक्रमाला सुरुवात करूया, पण तत्पूर्वी आपल्या सगळ्यांना नम्र विनंती, जी आपल्याला माहितीच असेल की आपण जेव्हा फोन कराल तेव्हा कृपया आपल्या टीव्हीचा आवाज बंद करा, जेणेकरून आपला प्रश्न हा आमच्यापर्यंत व्यवस्थित ऐकू जाईल. चला तर मग कार्यक्रमाला सुरुवात करूया. पाठ ताठ ठेवून अगदी हा कार्यक्रम ऐका, म्हणजे तुम्हाला नक्कीच समजेल की आजच्या आपल्या पाठीच्या महत्त्वासोबतच नक्कीच आपले पथ्यपाणी कुठले सांभाळावेत. डॉक्टर पुन्हा एकदा तुमचं स्वागत. लहानपणापासून डॉक्टर आपण ऐकत असतो की ताठ बसा, ताठ बसा, आणि तिथे आपल्याला कधी मोठ्या आपल्या घरातल्या मोठ्या जे वडीलधारी व्यक्ती असतात त्यांच्याकडून फटके मिळालेले असतात. तर आपल्या खास प्रेक्षकांसाठी मला असं तुम्हाला विचारायचं आहे की पाठीच्या मणक्यांची अशी विशिष्ट रचना असते, ती कशी असते? आजचा जो आपला विषय आहे मणक्याचे आजार आणि आयुर्वेद, हा जरी सर्वच वयोगटामध्ये दिसून येत असेल तर हा प्रामुख्याने वृद्धांमध्ये आढळून येणारा आजार आहे. आपली जी सह्याद्री वाहिनी आहे आज ही खेड्यापाड्यात घरोघरी पोहोचलेली आहे. आपला जो आता चर्चा जी आपली सुरू आहे आणि हे जे ऐकणार जे प्रेक्षक आहेत त्याच्यामध्ये काही शिक्षित असतील, काही अशिक्षित असतील, काही अडाणी असतील, काही शेतकरी कुटुंब असतील. तर आपण आजचा जो विषय आहे तो एकदम साध्या आणि बोली भाषेत मांडण्याचा प्रयत्न करणार की जेणेकरून हा वृद्धांनाही सहजासहजी समजेल अशा पद्धतीत आपण मांडूया. काही जुनी उदाहरणं देऊन, काही जुने शब्द वापरून. तर आपली जी मणक्याची जी रचना आहे तर आपण पाहिलं तर मानेपासून ते माकड हाडापर्यंत जर पाहिलं तर एकूण आपले 33 मणक्यांनी हा मणका बनलेला असतो. त्यालाच बोली भाषेत आपण पाठीचा कणा असे म्हणतो. तो शरीराला आधार देण्याचं काम करत असतो. जर आपण जुन्या पूर्वीच्या जर घरामध्ये पाहिलं तर उतरण असायची मडक्यांची. त्या मडक्यांची रचना कशी असायची तर एकावर एक अशी मडकी रचलेली असायची. त्याच पद्धतीने आपले मणके एकावर एक असे बसले असतात. आता जर आपण पाहिलं तर महाशिवरात्रीचा सण झाला, त्याच्यामध्ये महादेवाची जी जुनी मंदिरं असतात त्या मंदिरात पाहिलं तर पूर्वीच्या काळी सिमेंट वगैरे असं काही नसायचं. त्याच्यावरती जी त्याला भिंत बांधताना जी दगड वापरले असायचे त्याच्या एका दगडाला एक होल असायचे आणि दुसऱ्या दगडाला पाचरीप्रमाणे एक असं टोक असायचं आणि त्याच्यामध्ये एकमेका म्हणजे 2 दगड असे घट्ट असे बसायचे. तसे आपले जे मणके असतात त्या एका मणक्याला एक छोटंसं होल असतं आणि दुसऱ्या मणक्याला पाचरीप्रमाणे एक टोक असतं. त्याच्यामुळे ते 2 मणके एकमेकांमध्ये घट्ट बसले असतात. त्याच्यामुळे ते सहजासहजी इकडे इकडे सरकत नाहीत. जर पाहिलं आपण एखादी इमारत बांधताना जर बघितलं तर 2 विटांच्या मध्ये आपण सिमेंट, वाळू, पाणी असा एक लगदा बसत असतो. त्याच्यामुळे 2 विटा एकदम घट्ट बसत असतात. तसं आपल्या मणक्यामध्ये जेव्हा 2 मणके एकत्र बसतात तेव्हा त्या मणक्यामध्ये एक चिकट असा वंगणासारखा पदार्थ असतो. बोली भाषेत बरेच जण म्हणतात आमच्या मणक्याची जीज झाली, गादी सरकली. तर ही गादी म्हणजे मणक्यातलं ते वंगण आहे आणि त्या वंगणामुळे 2 मणके एकदम घट्ट अशी बसत असतात. तर पाहिलं आपण तर मणक्याच्या मध्यभागी एक असं मोठंसं छिद्र असतं. मेंदूपासून जो निघालेला मज्जारज्ज असतो तो मानेपासून खाली माकड हाडापर्यंत छिद्रातून खाली गेला
असतो आणि त्या मज्जारज्जूचे काम असतं आपल्या शरीराला चेतना देण्याचं. हा जो मज्जारज्जू आहे तो अतिशय नाजूक असतो आणि हा जो मणका आहे त्याला एकदम कडनी संरक्षण देण्याचं काम, हा मज्जातंतूला देण्याचं काम ही मणक्याची त्यासाठी रचना झालेली आहे. आपण जर पाहिलं तर एखादी इमारत जर पाहिली तर ती खांबावरती उभा असते, पण तो जर खांब मोडला तर संपूर्ण इमारत ढासळत असते. त्याच पद्धतीने आपलं जे शरीर आहे हे पूर्णपणे मणक्यावरती अवलंबून आहे. जर मणक्याचे आजार झाले तर ती शरीररूपी इमारत आपली सुद्धा ढासळत असते. सहजासहजी मणक्याची रचना इतकी घट्ट आहे की सहजासहजी त्यात विकृती उत्पन्न होत नाही आणि जर का काही झाली तर ती सहजासहजी नीट होत नाहीये. अगदी बरोबर. पण सहजासहजी डॉक्टर आजकाल ती आपल्याला दिसून येते आणि तेच मला जाणून घ्यायचं की नक्की यामागची कारणं काय. पण तत्पूर्वी मला हेही जाणून घ्यायचं खास की आता तुम्ही छानपैकी सांगितलं की 33 मणक्यांची रचना असते. मग असे नक्की काय बदल होतात जेणेकरून म्हणजे मानेमध्ये दुखणं, पाठीमध्ये दुखणं किंवा माकड हाडामध्ये दुखणं हे सगळे आजार सुरू होतात? आत्ताच आपण मणक्याची रचना पाहिली. मानवी शरीरामध्ये पाहिलं तर वात, पित्त आणि कफ हे 3 दोष असतात. याच्यामध्ये काही वेळेस कफाची वृद्धी झालेली आढळून येते, पण प्रामुख्याने वात हा दोष जास्त बिघडलेला असतो. आपले जे आहार विहार आहेत इत्यादी कारणाने जेव्हा मानवी शरीरामध्ये वात वाढलेला असतो. आता बऱ्याच जणांना प्रश्न होतो वात वाढला म्हणजे नेमकं काय होतं. म्हणजे जे आपल्या शरीरात जे आहे ते निसर्गात असतं. जेव्हा आपण पाहतो एखाद्या वारा जर सुटला तर आता शेतकऱ्यांच्या भाषेत बोलायला म्हणतं जमीन जी आहे ती लगेच सुकायला लागते, म्हणजे ओलावा कमी व्हायला लागतो. त्या पद्धतीने जो आपल्या शरीरातला जो वात आहे त्या वातामुळे आपल्या शरीरात जे आता सांगितलं की मणक्यामध्ये वंगणासारखा एक चिकट पदार्थ आहे. वाढलेला जो पोटामध्ये वाढलेला वात आहे तो संपूर्ण शरीरामध्ये पसरायला लागतो आणि त्याच्यामुळे तो वंगणासारखा जो चिकट पदार्थ आहे तो कमी व्हायला लागतो. जेव्हा 2 मणक्यामधला वंगणासारखा पदार्थ कमी होतो त्याच्यानंतर त्या ठिकाणी पोकळी तयार होते, ज्याला आपण मराठी भाषेत म्हणतो की मणक्यामध्ये गॅप पडलेला आहे. तो गॅप पडल्यामुळे 2 मणके एकमेकाच्या जवळ येतात आणि जवळ आल्यामुळे त्याचं एकमेकावरती घर्षण होतं आणि एकदा घर्षण झाले ते मणके जिजायला लागतात आणि तिथून सुरू होतं मणक्याचं दुखणं. मणके जर आपण रचना मज्जातंतू हा मेंदूपासून खाली माकड हाडापर्यंत गेला असतो. प्रत्येक 33 मणक्यात पाहिलं तर दोन्ही बाजूला मणक्यातून जे मज्जापासून निघालेली एक शिर डाव्या बाजूला आणि एक शिर उजव्या बाजूला जात असते आणि त्याचं काम असते संपूर्ण शरीराला चेतना देण्याचं. जेव्हा मणक्यातलं वंगण कमी होतं तेव्हा त्या शिरेवरती 2 मणके जवळ दाब पडतो आणि मग संपूर्ण पायामध्ये मुंग्या येणं वगैरे इत्यादी लक्षणं सुरू होतात आणि मणक्याचं दुखणं आपल्याला पुढे सुरू झाले जाणवतं. प्रामुख्याने हे जर पाहिलं तर आपली हालचाल जर पाहिली शरीरात तर मानेच्या ठिकाणी कमरेच्या ठिकाणी जास्त मिळते. त्याच्यावर त्यातल्या त्यात मानेच्या 5वा, 6वा आणि 7वा मणका आणि कमरेचा 3रा, 4था, 5वा या ठिकाणी जी जास्त प्रमाणात झालेली आढळून येते आपल्याला. नक्कीच. म्हणजे कमरेमध्ये आणि मानेमध्ये वाकून काम करणं किंवा ताट न बसणं यामुळे सगळे आजार होतातच. डॉक्टर तुम्ही इतक्यात खूप छान सांगितलं की वात जो असतो तो पोटामधून उत्पन्न तयार होऊन संपूर्ण शरीरात फिरत असतो. पण याशिवाय अजूनही दुसरी कुठली कारण आहे जेणेकरून हे आजार होतात? मणक्याच्या आजाराची अनेक कारणं आहेत. पूर्वी जर बघितलं तर आयुर्वेद शास्त्रामध्ये बरीच कारणं आहेत, पण हे इसवी सन 2000 वर्षापूर्वी लिहिलेले शास्त्र आहे. तर आपण त्याचा विचार करण्याच्या आता सध्याच्या घडीला जी कारणं जास्त आहेत त्याचा आपण जास्त विचार करूया. तर जर बघितलं तर दररोज शेकडो किलोमीटर दुचाकीवरून प्रवास करणारे लोक असतात. वर्षानुवर्ष जेव्हा असा प्रवास केला जातो आणि खड्डे असलेल्या रस्त्यावरून जेव्हा प्रवास केला जातो त्यामध्ये मानेचे किंवा कमरेचे मणक्यात एकमेकावरती सतत घर्षण होत असतं आणि अशामुळे मणक्याची झीज झालेली आपल्याला आढळून येते. आज म्हणजे जेव्हा मुंबईमध्ये प्रॅक्टिस आहे तेव्हा बरेच असे रुग्ण येतात की ते सांगत असतात की आमची मान खूप दुखती किंवा एकच हात खूप दुखायला लागलाय. जेव्हा आपण कारणांचा शोध घेतो तेव्हा असं लक्षात येतं की ही जी मंडळी आहे जे मणक्या आजारांत्रस्त आहे ही दररोज लोकलने प्रवास करत असतात आणि त्यांनी एक हात असा वरती पकडलेला असतो. तो हात पकडल्यामुळे त्याच्यामुळे त्यांच्या मांसपेशीवरती खूप ताण आलेला असतो आणि त्याच्यामुळे त्यांच्या मानेच्या मणक्याचे दुखणे झालेले आढळून येते. बरेच जे शिक्षकी पेशातील जे लोक असतात ते सतत उभा राहणं किंवा फळ्यावर सतत लिखाण काम करणं त्याच्यामुळे त्यांनाही मणक्याचे आजार झालेले आढळून येतात. रंगकाम करणारे किंवा बांधकाम करणारे जे मजूर असतात अशा लोकांनाही सतत कष्ट करावं लागतं, त्यांच्यामध्ये आपल्याला मणक्याचे आजार झाले आढळून येतात. कॉम्प्युटरवर सतत बसून बैठक काम करणारे लोक आहेत, सतत टायपिंग करणारे लोक आहेत, सतत टीव्ही पाहणं. आता आपण बघतोय व्हॉट्सअपचं प्रमाण खूप वाढलेलं आहे. 24 तास त्या व्हॉट्सअपमध्ये आपण मोबाईलमध्ये बसणं त्याच्यामुळे काय होतं जी रचना असते आपल्या जी शरीराची विशिष्ट जी रचना आहे त्याच्यावरती खूप ताण पडायला लागतो आणि आपल्याला मणक्याचे आजार होतात. बरेच जे आपण जर खेड्यापाड्यात किंवा इतर जवळ आपण शिलाई मशीन काम करणारे जे लोक असतात ते तासन तास दिवसभर ते बसत असतं वाकून, त्याच्यावर त्यांना कुबड आलेलं आपल्याला जाणवतं आणि त्याच्यामुळे त्यांची पाठदुखी अतिशय तीव्र स्वरूपात झालेली आढळून येते. नोकरदार वर्ग आहेत, बँकेत काम करणारे आहेत, व्यापारी वर्ग आहेत, हे तासन तास एका खुर्चीवर सतत बसले आहेत. पण त्यांची जर खुर्ची जर व्यवस्थित जर आधार देणारी मणक्याला नसेल तर त्यांनाही आपल्याला आजार झालेले मणक्याचे आढळून येतात. पहिलवानकी करणारे लोक जर बोलले खेड्यातील किंवा अनेक तरुण असतात की जे पहिलवानकी करत असतात तर पहिलवानकी करताना कुस्ती करताना ते बऱ्याच वेळा मानेवरती पाठीवरती पडलेले असतात आणि त्याचा परिणाम म्हणून त्यांना 30 किंवा 35 नंतर मणक्याचे आजार झालेले आढळून येतात. जिम मधील व्यायाम आता बरंचसं फॅड आहे की अनेक तरुण मुलं म्हणजे मांसपेशीचा विचार करून व्यायाम करत असतात. म्हणजे
त्याचा परिणाम खूप जडसर अशी वजन उचलणं, याचा परिणाम म्हणून काय होतं, त्यांच्या मणक्यावरती खूपसा दाब पडतो शरीराचा. त्यांच्या मांसपेशी भलेही जिम मधल्या व्यायामाने स्ट्रॉंग होत असतील, परंतु त्यांचं दुर्लक्ष हाडाकडे होतं आणि त्याच्यामुळे हळूहळू त्यांना कमरेचे किंवा गुडघ्याचे आजार झालेले आपल्याला जाणून येतात. सगळ्यात प्रामुख्याने महत्त्वाचं आहे, आता जर स्थूलपणा हा खूप सगळीकडे आपल्याला आढळून येतो. म्हणजे कितीही खायचं, कधीही झोपायचं अशी आपल्याला लक्षणं. आपल्या शरीराची जर रचना पाहिली तर एक विशिष्ट असं वजन पेलण्या इतकं आपल्या शरीराची रचना असते. समजा एखादी आपण इमारत बांधायला घेतली आणि ते इमारतीची एक मजला बांधायचा असं गृहीत धरून जर आपण पाया खणला, पण त्याच्या ऐवजी जर आपण त्या पायाचा विचार न करता 2-3 मजले त्याच्यावरती चढवले तर तो पाया तो सहन होणार नाही. तसंच आपल्या शरीरातलं जर वजन खूप वाढलं तर त्या स्थूलपणामुळे पूर्ण त्या शरीराचा जो भार आहे तो मणक्यावरती आणि पायावरती आढळतो. त्यामुळे अतिस्थूल व्यक्ती असतात त्यांनाही मणक्याचा आजार खूप प्रमाणात होतात. हमाली वर्ग आपण जर पाहिलं तर हमाल जो असतात ते मानेवरती किंवा पाठीवरती शेकडो किलोची पोते आहे ते दररोज वाहत असतात. त्यांचं जर आहार बघितलं तर एकदम निकृष्ट दर्जाचा, म्हणजे त्यांची परिस्थिती नसते आणि त्या अशा कारणामुळे जेवढं त्यांची शरीराची झीज होती तेवढी त्यांच्या आहारातून भरून निघत नाही आणि त्याच्यावर त्यांच्या शरीरामध्ये खूपशी झीज झाली नसते. तर अशा यांची परिस्थिती पण नसते, जेव्हा त्यांना आजार होतो तेव्हा परिस्थिती नाही. तर अशा हमाल वर्ग आहेत किंवा मजूर करणाऱ्या लोकांनी जर दररोज जर अंगाला तीळ तेलाने जर मालिश केली, सकाळी उठल्या उठल्या अभ्यंग केलं आणि त्याच्यानंतर जर गरम पाण्याने जर आंघोळ केली तर 50% लोकांना तरी मजुरी करणारे किमान मणक्याचे किंवा सांध्याचे आजार होणार नाही. नक्कीच. अजून डॉक्टर तुमच्याकडून उपचार मला जाणून घ्यायचे आहेत, पण तत्पूर्वी आपल्याला एक फोन आलेला आहे. वर्षा पवार आपल्याशी बोलतायत औरंगाबाद इथून. नमस्कार वर्षाजी. नमस्कार मॅडम. नमस्कार, बोला मॅडम. माझ्या आईचं असं नाही की पूर्ण शरीराचे मणके म्हणजे पाठीचे आणि मानेचे खूप आजार. नक्की आता सध्या त्रास काय होतोय? त्रास होतो असं म्हणजे बसलं सुद्धा जात नाही जास्त वेळ. वय किती आहे? वय 40 वर्ष. त्या काम काय करत होता? पूर्वी काम काय करत होत्या? घरकाम करायच्या का कुठे दुसरं काम काय करत होत्या? घरकाम आणि शेती. बर, ठीक आहे, धन्यवाद सर. खास काय सांगाल, कारण खास शेतकरी वर्ग आहे आणि त्यांच्यामध्ये पण हे काम करतं, म्हणजे घरी पण काम करणं आणि शेतात काम करणं हेही खूप दिसतं. हो, आता जर आपण पाहिलं की जर शेतकरी वर्गाचं आता हे शेती करत होते आपल्याला, तर आपण शेतकरी वर्गात जर पाहिलं तर सकाळी उठल्यापासून त्यांची सुरुवात होत असते, ती संध्याकाळी झोपेपर्यंत सतत काम करतं. म्हणजे त्यांच्या घरात जनावर असतात, सकाळी उठलं की जनावरांचं शेण काढणं, नंतर दूध काढणं, त्याच्यानंतर वैरण टाकणं, पुन्हा शेतात जाऊन नांगरणी कोळपणी हे करणं. महिला वर्गामध्ये जर पाहिलं तर प्रामुख्याने यांनी जी शेती केली आहे आताच्या पेशंटनी, तर पाहिलं तर दररोज खुरपणी करणं किंवा वाकून बिया लावणं किंवा एखादं जे रोप आहे ते वाकून लावणं, ह्या सगळ्या कारणामध्ये शरीरावर इतका ताण पडत असतो यांच्या की खूप कष्ट करावं लागतं आणि त्याचा परिणाम स्वरूप यांना तेवढी विश्रांती भेटत नाही किंवा त्यांना आरोग्याकडे लक्ष द्यायला वेळही नसतो. या सगळ्याचा परिणाम काय तर यांच्या मणक्यामध्ये झीज झालेली आढळून येते आपल्याला. हळूहळू हळूहळू सगळे मणके एकदम असे खूप झिजायला लागतात आणि मग अशी परिस्थिती येते की आता जे बघितलं की रुग्ण हे जाग्यावरती बसून राहिले आहेत. तर अशा ह्या जे रुग्ण आहेत या रुग्णांनी दररोज अंगाला तिळाचं तेल लावायला पाहिजे. म्हणजे शेतकरी वर्गाने यांनी जर योगराज नावाचं गुगुळ बाजारामध्ये दुकानामध्ये आयुर्वेदिक दुकान भेटेल, सकाळी एक आणि संध्याकाळी एक गोळी जर दररोज घेतली तर एकदम चांगला उत्तम फायद्याचा झालेला आपल्याला आढळून येईल. तर आपण शेतकरी वर्गाचा आता आपण विषय केला तर एक साधंच एक उदाहरण होतं की साधारणतः 3 वर्षापूर्वी माझ्याकडे एक 50 वर्षाचे एक तरुण वृद्ध आले होते उपचारासाठी. ते जेव्हा माझ्या क्लिनिकमध्ये आले होते तेव्हा ते थोडेसे असे लंगडत येऊन समोर बसले. मी त्यांना विचारलं की हा आजोबा तुम्हाला नेमकं काय होतंय, काय करायचं? ते बोलले की हो मला थोडासा त्रास होतोय, पण हा महत्वाचा नाहीये, तर त्याच्यापेक्षाही महत्वाचा आहे की माझा जो मुलगा आहे त्याला मणक्याचा त्रास झालेला आहे आणि त्याला चालता येत नाहीये, त्याच्यामुळे मी त्याला आता खाली बसवून आलेलो आहे, गाडीमध्ये आहे तो आणि तो खाली आहे, तर प्लीज म्हणले की तुम्ही त्याला येऊन खाली तपासता का? मी लगेच त्यांना होकार दिला आणि त्यांच्यासोबत त्या मुलाला पाहण्यासाठी गेलो. त्या मुलाचं वय 30 वर्षापर्यंत होतं साधारणतः. मी त्यांना सांगितले की गाडीमधून त्यांना खाली घ्या. त्याच्यानंतर त्यांनी आणि त्याची त्या रुग्णाची पत्नी होती, त्या दोघांनी त्याला गाडीतून खाली उतरवलं. त्याला चालायला जेव्हा सांगायचं तेव्हा चालता येत नव्हतं. त्याने कसं तरी एका बाजूला वडिलांचा एका बाजूला पत्नीचा आधार घेतला आणि 4-5 पावलं तो पुढे चालला. त्याच्यानंतर त्याला असंही वेदना त्या डोळ्यातून अश्रू यायला लागले, त्यामुळे तो जाग्यालाच थांबला. त्याच्यानंतर मग त्याला म्हणलं मी गाडीत बस आता. त्याच्यानंतर मी त्याची तपासणी केली, नाडी परीक्षण केलं आणि त्याला सांगितलं की आता तू बस, मी तुझ्या वडिलांना सगळं समजून सांगेन. त्याला तिथेच गाडीमध्ये बसवलं आणि वडिलांना त्यांना सांगितलं की चला आता आपण वरती बोलूया ह्याविषयी. जेव्हा तिथे त्यांना मी विचारलं वडिलांना की हा काय करतो, तर त्याच्या वडिलांनी असं सांगितलं की गेली आता 30 वर्षाचं वय होतं, गेल्या 10 वर्षापासून म्हणजे वयाच्या 20व्या वर्षापासून तो इतरांच्या शेतामध्ये मजुरीचं काम करतो आहे. म्हणजे त्यांची स्वतःची पण 1.5 एकर शेती आहे बोलले आमची, परंतु तो
मजुरीची काम करत असतो आणि गेल्या 6 महिन्यापासून त्याला खूप असा मणक्याचा त्रास सुरू झाला. सुरुवातीला जेव्हा त्याला त्रास झाला तेव्हा आम्ही इतर काही डॉक्टरांना दाखवलं आणि आधुनिक वैद्यशास्त्राची काही वेदनाशामक औषधं घेतल्यानंतर त्याला जरासं बरं वाटलं. पण कालांतराने 1-2 महिन्यांना असं जाणवायला लागलं की त्याला आजार हा खूप वाढत चाललाय. त्याच्यामुळे तो जाग्याला तो बसूनच राहिला. त्याच्यानंतर ते म्हणाले की आमच्याकडे जे काही थोडासा पैसा होतो त्याच्यामुळे आम्ही इतर म्हणजे पुणे सारख्या ठिकाणी किंवा मिरज सारख्या ठिकाणी आम्ही त्याला दाखवून आलेलो आहे आणि खूपसा तो पैसा होता तोही तिथे घालवला आहे. तर डॉक्टरांनी त्याची तपासणी केल्यानंतर असं सांगितलं की त्याच्या 3ऱ्या आणि 4थ्या मणक्यामध्ये थोडासा गॅप पडलेला आहे आणि शिरो दाब पडल्यामुळे त्याचं आता ऑपरेशन करायला लागेल. त्यांनी असा विचार केला की आता ऑपरेशनला मनामध्ये खूप भीती होती. ते म्हणजे की आमच्या गावातले अनेक रुग्ण आहेत, बरेच जणांनी चर्चा केली. नातेवाईक कोण म्हणतात की ऑपरेशन करा, कोणी सांगतात की करू नका. आम्हाला त्याचं काहीच समजेना झालं. परंतु आता अशी गोष्ट आहे की खूप उपचार करून पण तो काही नीट होत नाही. तेव्हा असं वाटतं की म्हणजे की ज्या 1.5 एकर शेतीपैकी 1/2 एकर शेत आपण विकावं आणि त्याचा जो पैसा आहे त्याच्यातून आपण याचं ऑपरेशन करावं असा निर्णय घेतलेला आहे. पण त्याच्यात अशा वेळेसच तुमचं आमच्या गावातील एका रुग्णाने तुमचं नाव सुचवलं आणि मी तुमच्याकडे आलो आणि हे सांगताना त्यांच्या डोळ्यात अश्रू येत होते. मी त्यांना सांगितले आता तुम्ही चिंता करण्याचं काही कारण नाही, कारण तुम्ही अशा ठिकाणी आलात की जो आयुर्वेद तुमच्या डोळ्यातील अश्रू नक्कीच पुसणार आहे. मी त्यांना त्याविषयी संपूर्ण समजून सांगितलं. नंतर रुग्णांना 2-3 जणांनी उचलून क्लिनिकमध्ये आणलं. त्याच्यानंतर आपण त्याची तपासणी करून त्याला आयुर्वेदातील जे बस्ती नावाचं जे पंचकर्म असतं ते सुरू केलं. आता 21 दिवसाचा जो बस्ती नावाचा पंचकर्माचा कोर्स होता त्याला दररोज आणणं शक्य नव्हतं, त्यांच्याकडे तेवढे पैसे नव्हते. त्याच्यामुळे मी 1 दिवस त्यांच्या पत्नीला तिथं क्लिनिकमध्ये तो बस्ती शिकवली आणि बाकीचे 20 दिवस बस त्यांना घरी करायला सांगितले. आणि जेव्हा 20-21 दिवस झाले आणि त्याच्यानंतर जेव्हा ते रुग्ण माझ्याकडे आले तेव्हा तो रुग्ण थोडासाच आधार घेत सहजासहजी तो क्लिनिक माझ्या पायऱ्या सोडून तो क्लिनिकमध्ये आलेला होता. तर जे शेतकरी वर्ग आहेत त्यांना जो त्रास आहे हा प्रत्येकाला होणारा त्रास आहे शेतकरी वर्गाला. तर शेतकरी वर्गाचा जो त्यांचं ऑपरेशन आपण वाचवू शकलो. नक्कीच खूप अगदी महत्वाचं तुम्ही उदाहरण दिलेलं आहे. आपल्याला एक फोन आलेला आहे. कैलासजी बोलतात आपल्याशी बीड इथून. नमस्कार कैलासजी. हॅलो मॅडम. हॅलो नमस्कार. हा नमस्कार सर. सर आमच्या वडिलांच्या मणक्यामध्ये थोडासा गॅप आहे आणि सर हाताला थोडेसे मुंगे येतात सर. तर त्रास होतो हा त्यांना जवळपास 1-2 वर्ष झाले सर. काम काय करत होते ते? टायपिंगचे काम करायचे सर, ऑफिसमध्ये आहेत. तर टायपिंग वगैरे करतात. आता टायपिंग बंद आहे पण त्यांच्या हाताला मुंगे येण्याचा त्रास चालूच आहे. ठीक आहे. धन्यवाद कैलासजी. खरंच तुमचा प्रश्न पोहोचलेला आहे. तुम्हाला तुमच्या प्रश्नाचं उत्तर नक्कीच मिळेल. पण आता वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची. कुठेही जाऊ नका, बघत राहा कार्यक्रम हॅलो डॉक्टर. ब्रेक नंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत. आज आपण जाणून घेतोच आहोत की मणक्याचे आजार कसे दुरुस्त करायचे, ऑपरेशन कसं टाळावं, या सगळ्यांवर आपण चर्चा करणारच आहोत. पण प्रेक्षक, उन्हाळा आलाय, अगदी खूप ऊन तापलेलं असतं बाहेर आणि बाहेर जाऊ नये असं वाटतं, तेव्हाच आपल्याला उन्हाळा लागतो. उन्हाळा लागतो म्हणजे काय होतं तर आपल्याला लघवीलासारखं जावंसं वाटतं, पाणी प्यावंसं वाटतं, तहान लागत नाही. मग अशा वेळी काय कराल तर जे कोणी बाहेर दुपारी किंवा सकाळी जात असतील तर तुम्ही थोड्या थोड्या वेळाने पाणी पिणं हे खूप गरजेचं असतं, जेणेकरून शरीराचं तापमान हे 27 डिग्री सेंटीग्रेड पेक्षा जास्त होऊ नये, ज्यामुळे आपल्याला शरीर सुद्धा आणि डोकंही थंड राहतं. डॉक्टर, आपल्याला ब्रेकला जाण्याआधी फोन आला होता कैलासजी यांचा आणि त्यांच्या वडिलांचा प्रश्न म्हणजे त्यांना टायपिंग करायचे आणि त्यामुळे त्यांच्या हातापायांना मुंगे येतात. तर याच प्रश्नाला धरून माझा असा प्रश्न आहे की मानेच्या आजारांचा, खास करून तेव्हा हे आजार असतात, तर त्याचाही संबंध येतो का इथे? आता आपण पाहिलं की त्यांना मानेचा त्रास होता, मी टायपिंग करत होते. तर मानेचे जे आजाराचे जे रुग्ण असतात, अनेक जे आता मी लोकलमधून प्रवास करणारे लोक आहेत, टायपिंग करणारे किंवा दुचाकीवरून प्रवास करणारे लोक आहेत, तर यांना आपल्याला जास्त प्रमाणात मानेचा आजार झालेला आढळून येतो. तर यांना उत्तर देण्यापूर्वी आपण थोडंसं मानेच्या आजाराची लक्षणं आपण पाहूया की मानेचा ज्यांना आजार झाले होतात अशा लोकांमध्ये जेव्हा मानेमध्ये म्हणजे मणक्यामध्ये जेव्हा गॅप पडतो तेव्हा 2 मणके एकमेकावर घासले जातात आणि त्यांची जी शीर असते ती 2 मणक्यामध्ये दबली जाते आणि त्याच्यामध्ये त्यांच्या हाताला मुंगे येत असतात. त्यांचा खांदा खूप दुखत असतो. ज्या एखाद्या जर ते खांद्यावरती जर झोपले, जो खांदा दुखतो त्या खांद्यावरती झोपताही येत नाही, इतकं तीव्र शिवलं असतं. आपण एखादी जर वस्तू उचलली तर ती उचलता येत नाही. हाताने जर पेनानं काही लिहायला लागतं ते लिहिताही येत नाही. तर साधारणपणे 2 वर्षापूर्वी पंढरपूरमध्ये एक पोलीस असलेले जे एक रुग्ण होते की आता यांनी प्रश्न विचारला, त्याच पद्धतीने आपण उदाहरण देऊया की पोलीस असलेले रुग्ण होते आणि त्यांचं लिखाणाचं काम होतं त्यांच्या पोलिसांमध्ये आणि त्यांना खूप मणक्याचा त्रास व्हायला लागला होता. ते जेव्हा माझ्याकडे आले तेव्हा ते असं खांदा पकडूनच आलेले होते, समोर येऊन बसले. तेव्हा मी त्यांना विचारले तुमचा व्यवसाय काय? त्या म्हणले की
मी टायपिंगचं काम करत असतो, म्हणजे बरंचसं काम त्यांच्याकडे होतं. आणि त्यांना पाहिलं तर त्यांच्या हातामध्ये असं तर त्यांनी साईन ही करता त्यांना येत नव्हती. त्याच्यानंतर त्यांनी गाडीवरून म्हणजे दुचाकीचा प्रवास सुद्धा बंद केला. त्यांना गाडी जर धरायचं म्हणून तर हातामध्ये ताकद नसायची. हातामध्ये चहाचा जर एखादा कप धरला तर तो सुद्धा लट कापायचा. अशी एवढी तीव्र त्यांच्यामध्ये मणक्यामध्ये लक्षणं आढळून येते. त्याच्यानंतर त्यांना जर पाहिलं की त्यांना असं डॉक्टरांनी सांगितलं की आता तुमचं ऑपरेशन करावं लागेल. त्याच्यात की गव्हर्नमेंट सर्वंट असं त्यांना मोफत ऑपरेशन होत होतं, परंतु त्यांना माहित होतं की मणक्याचं ऑपरेशन केलं तर नंतर याचे दुष्परिणामच जास्त आहेत. त्यामुळे त्यांनी टाळलं होतं ते, आणि त्याच्यासाठी आपल्याकडे उपचारासाठी होते. जेव्हा ते आपल्याकडे उपचारासाठी आले त्याच्यानंतर आपण पंचकर्माचा बस्ती नावाचा उपचार तो केला आणि काही आयुर्वेदिक औषध उपचार त्यांना सुरू केले. त्याच्यानंतर ते 4-6 महिन्यात पूर्णपणे नीट झाले. तर आत्ताचा जो रुग्ण आहे त्यांनी जर त्या रुग्णाला दररोज लाक्षादी गुगुळ नावाचं औषध आहे ते सकाळी एक गोळी आणि संध्याकाळी एक गोळी सुरू करावं. पोटातून एक सकाळी अर्धा चमचा संध्याकाळी अर्धा चमचा अश्वगंधा पावडरचं चूर्ण द्यावं. आहारामध्ये दुधाचं प्रमाण ठेवावं आणि जवळच्याच वैद्याचा सल्ला घ्यावा. आणि तिथे जाऊन एक पंचकर्मातील बस्ती नावाचा जर प्रकार त्यांनी केला तर त्यांना लवकरात लवकर पूर्णपणे आराम मिळू शकेल. नक्कीच. आपल्याला एक फोन आलेला आहे. माधव सूर्यवंशी बोलतायत औरंगाबाद इथून. नमस्कार माधवजी. नमस्कार. हॅलो. नमस्कार. नमस्कार, बोला. हा तर मी एका कंपनीमध्ये कामाला काम करतो 8 घंटे. तर माझ्या कमरेपासून उघडण्यापर्यंत माझ्यामध्ये मुंग्या आहेत. तर त्याचं कारण विचारत होतं मॅडम मला. मी काय करावं नेमकं किंवा कोणती काळजी घ्यावी? नक्की. ठीक आहे. धन्यवाद. त्यांनी खूप छान प्रश्न विचारला. मला आता त्याच अनुसरून एक प्रश्न विचारायचा आहे की मणक्याचे आजार, आपण मानेचे आजार सांगितलं की कशी लक्षणं असतात, हे कमरेचे आजार जेव्हा सुरुवात होते तर ही ओळखायचे कसे आजार, लक्षणं काय असतात त्याची? तर जर आपण पाहिले की आपण वाताचे 3 दोष शरीरात पाहिले, त्यातला जो वात दोष आहे ना तो आपल्या उदरामध्ये असतो. जेव्हा एखाद्या रुग्णामध्ये वात दोष वाढायला सुरुवात होते तेव्हा सुरुवातीला त्यांचं पोट गच्च व्हायला सुरुवात होते. कधी पोट साफ होतं, कधी पोट साफ होत नाही, ही सुरुवात असते. त्याच्यानंतर हळूहळू त्यांच्या कमरेमध्ये कधीतरी दुखत असतं. म्हणजे खूप कष्टाचं काम केले त्यांची कंबर दुखायला लागते, पण जर विश्रांती घेतली तर पूर्णपणे वेदना थांबत असतात. हे एक 4-6 महिने असं घडत असतं. पण त्याच्याकडे जर दुर्लक्ष केलं तर 6 महिने असं म्हणतो की कधीतरी दुखणारी कंबर ही कायमस्वरूपी दुखायला सुरू होते. आणि पुढे काय होतं, कमरेच्या मणक्यापासून म्हणजे पाठीमागून पाहिजे तर एकशीर म्हणजे पूर्ण कमरेपासून ते खाली मांड्यापासून खाली तळ पायापर्यंत पूर्णपणे एक मागच्या बाजूने अशी शिर दुखत असते. एका बाजूची दुखते, कधी दोन्ही बाजूची शिर दुखायला लागते. पायामध्ये मुंग्या येत असतात, पाय जड होतो, पाय बधीर होणं, चालताना त्यांना चालता सुद्धा येत नाही, शौचाला बसायचं म्हणून तर बसता येत नाही, मांडी घालून बसता येत नसतं, कंबर पाठ संपूर्ण सगळं शरीर असं दुखत असतं. ही त्यांची सुरुवातीची लक्षणं असतात. जी आताचे आपण जे रुग्ण पाहिला की ह्यांच्यामध्ये आता ती लक्षणं सुरू झालीत. अनेक रुग्णामध्ये काय होतं की गृद्रशी या आजारासारखी लक्षणं दिसतात. गृद्रशी म्हणजे काय तर सायटिका नावाची जी सीर आहे ना ती दबलेली असते. गृद्रशी हा संस्कृतमध्ये शब्द आहे, मराठीमध्ये आपण त्याला गिदाड म्हणतो. म्हणजे गिदाडाची चाल कशी असते तर एक पाय उचलत असतं, एक पाय जरा उचलून टाकत असतं. तशी ही चाल ही गृद्रशीच्या पेशंटमध्ये असते. तशी मणक्याचे कमरेचे जे मणके असतात त्यात अशी लक्षणं दिसायला सुरुवात होते. अनेक रुग्णांमध्ये काय 2 मणके जेव्हा खूप जवळ येतात तेव्हा ती मणक्यातली जी शीर आहे ना ती त्या 2 मणक्यामध्ये दबली जाते. ज्या रुग्णामध्ये ती शीर खूप दबली जाते अशातल्या पूर्णपणे पायाच्या संवेदना नष्ट झालेल्या आढळून येतात आपल्याला. काही रुग्णामध्ये स्पायनल स्टेनोसिस आहे किंवा मज्जारोज जो आहे ना तो हळूहळू असा बारीक व्हायला लागतो किंवा त्या मज्जारोजवरती दाब पडतो. या रुग्णामध्ये जर पाहिलं तर कमरेपासून पूर्णपणे जे संवेदना आहे ते पूर्ण नष्ट झाले असतात. काही रुग्णांना जर पाहिलं तर त्यांना शौचाचा संवेदना जाणवतही नसते, मूत्रप्रवृत्ती किंवा शौचाची संवेदना ती पूर्णपणे जाणवत नसते, पूर्णतः पाहिले लुळे पडलेले असतात. हे काही रुग्णांमध्ये असं जाणवतं जे आता ह्यांची पहिली स्टेज आहे. आणि आपण पुढच्या स्टेजमध्ये जर हळूहळू ही लक्षणं वाढत जात असतात. या रुग्णांनी जर असं झोपवलं म्हणजे कमरेवरती पाठीवरती सरळ त्यांना झोपलं आणि पाय वरती घेण्यास जर सांगितलं अशा रुग्णांना तर तो 90 डिग्रीपर्यंत पाय वरती जायला पाहिजे, परंतु अशा रुग्णांचा 30-40 किंवा 20 डिग्रीपर्यंतच पाय वरती जात असतो. या रुग्णांना जर चालायचं म्हणजे कमरेचे जेव्हा आजार त्रास होतो तेव्हा एक 100 पावलं चाललं की त्यांना लगेच दुखायला होतं आणि मग ते लगेच त्यांना बसावं वाटतं, पूर्णपणे पाय दुखत असतात, कंबर वगैरे दुखायला. एखाद्या जर पायऱ्या चढायला सांगितल्या तर त्यांना चढणं अशक्य होतं आणि जर चढलेच तर ते खूप दुखायला लागतं. त्याच्यानंतर जर रात्री झोपताना पाहिलं तर ते सतत या अंगावरून या अंगावर होत असतात. कमरेखाली काहीतरी आधार द्यावा असं वाटत असतो. ते झोपल्यानंतर पाहिलं जर मानेचा जर त्रास असेल तर त्यांची अशी मान जमिनीला टेकतही नाही. सकाळी जर उठलं तर हे सगळं शरीर असं कडक म्हणजे आपण पाहिलं की मणक्यामधलं वंगणच ह्यांच्या कमी झालं होतं, त्यामुळे लवचिकपणा कमी झाल्यामुळे सकाळी एकदम शरीर असं कडक बनलेलं असतं. उठताना खूप त्रास होतो. जेव्हा सूर्य जसा वर येईल तसं यांना हळूहळू जरा असं बरं वाटायला लागतं किंवा थोडंसं कशानंतर शेकलं तर मग हळूहळू बरं वाटायला लागतं. तशी हे आत्ताचे जे रुग्ण होता कमरेत ते हळूहळू असं वाढायला. तर या रुग्णांनी काय करायचं, त्यांचं जे कारण आहे उभा राहून जे सतत ते काम आहे ना ते कुठंतरी ते टाळायला हवं आहे. म्हणजे आता आपण सांगितलं अभ्यंग, दररोज अंगाला नित्य अभ्यंग करायला पाहिजे. ह्या गोष्टी
त्यांनी जर लक्ष दिलं तर पुढे आजार होणार नाही आणि जवळच्या वैद्याकडे जाऊन त्यांनी आत्ताच त्याचं परीक्षण करावे. नाही आपण सांगितलं की पहिल्या स्टेज असून त्यांची तिसऱ्या स्टेजपर्यंत लक्षणं वाढू शकतात. नक्कीच. आणि सर प्रत्येक व्यक्तीमध्ये त्याचं आजाराचं कारण वेगळं असू शकतं. अगदी तुम्हाला सांगायचं म्हणजे सर पोटाचे आजारही असतात आणि अपचन होणं किंवा गॅस होणं यासारखे सुद्धा आजार पुढे या आजारांना उत्पन्न करू शकत असतात. सर खास महिलांसाठी मला असं विचारायचं आहे, महिलांमध्ये प्रेग्नन्सीमध्ये इंजेक्शन दिली जातात पाठीच्या मणक्यामध्ये किंवा गर्भाशय काढल्यानंतर खास करून हे त्रास दिसून येतात, त्यामागे कारण काय आहे? वाताचे जे आपल्या शरीरामध्ये जे स्थान सांगितले त्याच्यामध्ये कटिभाग सांगितले आणि याच्यामध्ये गर्भाशय हे काही प्रमुख स्थान सांगितले. जे अनेक स्त्रियांमध्ये जर पाहिलं आता हल्ली जर एक फॅड चालले की पिशवी तर मूल झाले तर गर्भाशय ठेवून काय करायचं ते आपण काढून टाकूया असं एक फॅड आले. जेव्हा गर्भाशय जेव्हा त्या स्त्रियांच्या शरीरातलं काढलं जातं तेव्हा त्या ठिकाणी एक वात तयार होतो. गर्भाशयामुळे शरीराची पोकळी तयार झाली त्या ठिकाणी एक विकृत वात होतो आणि तो विकृत झालेला वात आहे ना तो संपूर्ण शरीरामध्ये पसरायला लागतो. एकदा काय तो वात शरीरात पसरलं की प्रत्येक शरीराला सांधा म्हणजे हाताचे पायाचे किंवा जे कमरेचे काही सगळे जे सांधेत ना की तो झीज करायला लागतो. तिथलं वंगण कमी व्हायला लागतं आणि वंगण कमी झाल्यामुळे पुन्हा आपण जे आता लक्षणं पाहिली तशी मणक्याची लक्षणं यायला सुरुवात होतात. तर अनेक स्त्रियांमध्ये पाहिलं तर हे बरेच म्हणजे आज 10-20% स्त्रियांमध्ये गर्भाशय काढलेलं आपल्याला आढळून येतं. साधारणतः एक 2-3 वर्षापूर्वी लातूरून एक 40 वर्ष वयाची एक रुग्ण माझ्याकडे आलेली होती. तर तिला खूप मणक्याचा त्रास होत होता. जेव्हा तिचा मी इतिहास पाहिला तर तिने सांगितले की 10-20 वर्षापूर्वी तिचं गर्भाशय काढलंय. तिच्या 2 डिलिव्हरी झालेल्या होत्या. दोन्ही वेळी तिचं शिजर झालं होतं पण गर्भाशय काढल्यामुळे तिच्या मणक्यामध्ये गॅप पडलेला होता. जो वात वाढलेला आहे तो त्याच्या मणक्यामध्ये पूर्णपणे वाढलेला होता. तिला अनेक डॉक्टरांनी ऑपरेशनचा सल्ला दिला होता. ती दररोज प्रत्येक महिन्यातून पंढरपूरला वारीला येत होती. तिला कोणीतरी असं माझा पत्ता दिला होता. तिने शेवटी असं म्हटले की एक विठ्ठलाची काही कृपा झाली तर बघूया आणि आपण पंढरपूरला जर वैद्य आहे तर त्यांच्याकडे आपण उपचार घेऊया म्हणून ती आली होती. तिची खूप श्रद्धा होती देवावरती आणि त्या कारणाने ती माझ्यापर्यंत आली. खरं तर आयुर्वेद शास्त्र हे अध्यात्मशास्त्र आहे. म्हणजे जर आजचा आम्ही जे आयुर्वेद सगळं जो आहे हे सगळं चाललेलं आहे आपल्या देशातलं हे सगळं ब्रह्माने लिहिलेलं शास्त्र आहे. त्याच्यामुळे आम्ही ही अध्यात्मावरती विश्वास ठेवतो आणि त्या जेव्हा रुग्ण जो होता तो गर्भाशय काढल्यामुळे तिला आजार झाला होता. आपण जेव्हा तिला उपचार सुरू केले तर आयुर्वेदातील सहचरादी तेल नावाचे आपण एक तेल स्वतः बनवलं. त्या तेलाचा आणि रासनायरण मुलादित जे काढा असतो निरोह बस्ती याचे बस्ते आपण तिला सुरू केले आणि 21 दिवसाचा एक कोर्स केला आणि साधारणपणे 2 ते 3 महिन्यामध्ये ती पूर्णपणे जवळपास नीट झाली. आणि तिने खरं तर तिची खूप श्रद्धा होती देवावरती आणि देवावरची श्रद्धा आणि वैद्यावरती आयुर्वेदावरती दावलेला विश्वास या दोन्ही गोष्टीमुळे ती तिचं मणक्याचं ऑपरेशन टाळू शकली आणि ती पूर्णपणे नीट झाली. नक्कीच. आपल्याला पुढचा फोन आलेला आहे. राहुल जाधव आपल्याशी बोलतायत बुलढाणा इथून. नमस्कार राहुलजी. मॅडम मला कमरेचा आजार आहे. कंबर दुखते. बर आपलं वय काय आहे? 21. काम काय करतात? शेती दूध व्यवसाय. शेती आणि दूध व्यवसाय. बरोबर. ठीक आहे. धन्यवाद. काय सांगा सर? आता मगाचे आपण उदाहरण पाहिलं त्याचं 30 वर्ष होतं यांचं 21 वर्ष. म्हणजे फार कमी वयामध्ये हा हे झाले. याचा जो दूध व्यवसाय आहे म्हणजे फक्त ते दूध नाही तर त्यांचा व्यवसाय जो आहे ना त्याच्यामध्ये काय होतं की दररोज सकाळी उठलं की हे धारा काढणं तर मी त्यांच्या भाषेने दूध काढणं. तर तेव्हा जेव्हा दूध काढायला बसतात ना तेव्हा ते जो पायाचा जो पंजा आहे ना तो असं बसलं जातं टाच उचलली जाते आणि त्याच्यामुळे सगळं मानपाट असं एक वेगळ्या पद्धतीने बसलं जातं. त्याच्यामुळे खूप शरीरावरती ताण येतो आणि तो ताण आल्यामुळे यांना मणक्याचा आजार झालेला आहे आणि इतक्या कमी वयामध्ये झालाय कारण यांच्या मणक्यामध्ये जी लवचिकपणा आहे ना ती खूप कमी झालेली आहे. आणि खरं तर हा व्यवसाय आता बंद करणं हाच याच्यावरती उपाय आहे. कारण का तिथे पुढे जर गेलं तर ते अजून एक 2-4-6 वर्षे तो व्यवसाय करू शकतील पण त्याच्यानंतर ते जाग्याला झोपायची कंडिशन आहे. तर त्यांनी तो व्यवसाय बंद करावा त्याच्याऐवजी दुसरा काहीतरी पर्याय निवडावा आणि जवळच्याच वैद्याकडून जाऊन त्यांनी आयुर्वेदिक औषधोपचार जर घेतला त्याचा खूप चांगला फायदा झालेला आपल्याला आढळून. सोबतच त्यांनी तिळतेल जे आपण सांगितले त्याच्या अंगाला लावावं. योगराज गुगुळ दररोज सकाळ संध्याकाळी गोक्षुरादी नावाचं गुगुळ आहे ते दररोज सकाळ संध्याकाळी एक गुळ घ्यावं. महारासनादी काढा म्हणून आयुर्वेदिक दुकानात भेटतो. सकाळी 1-2 चमचे संध्याकाळी 1-2 चमचे जेवणानंतर पाण्यात मिसळून घेतलं त्याचाही त्यांना चांगला फायदा होईल. नक्कीच. पण आता वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची. ब्रेक नंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत. प्रेक्षक उन्हाळा आलेला आहे आणि त्यावेळी आपण घरोघरी जातो तेव्हा आपल्याला लिंबू सरबत दिलं जातं. पण हे लिंबू सरबत जर तुम्ही सोबत ठेवलं तर फार फायदेशीर ठरेल कारण उन्हाळा लागतो खास करून आपली एनर्जी कमी होते डोकं चक्कर आल्यासारखं वाटायला लागतं त्यावेळेला लिंबू सरबत घ्या. यामध्ये खूप प्रमाणात व्हिटॅमिन सी असतात जे तुमची शरीरातली ऊर्जा लगेच भरून काढतात टॉक्झिन्स दूर करतात आणि उन्हाळा लागणं यासारखे आजारही दूर होऊ शकतात. डॉक्टर खूप छान तुम्ही आम्हाला माहिती देतात आणि मला खास करून असं विचारायचं आहे की मणक्यांचे जेव्हा आजार सांगितले जातात खास ऑपरेशन सांगितलं जातं आणि हे ऑपरेशन जसं आपण मगाशी चर्चा केली की ऑपरेशन सांगितल्यानंतर त्याचे साईड इफेक्ट भरपूर असतात
पण इथे त्याच्या आधी खास रुग्णांना असं सांगितलं जातं की वजन लावा, ट्रॅक्शन सांगितलं जातं, त्याविषयी तुमचं काय म्हणणं आहे? जेव्हा आमच्याकडे जे रुग्ण येतात, समजा 100 रुग्ण आला असेल तर त्यातील 80 रुग्ण हे ट्रॅक्शन लावूनच आले असतात. ट्रॅक्शन म्हणजे वजन लावणं. तरी त्यांना म्हणजे फरक पडलेला नसतो, बरोबर? तर ट्रॅक्शन म्हणजे वजन लावणे, पायाला एक विशिष्ट प्रकारचं असं वजन लावलेलं असतं. त्या वजन लावल्यामुळे काय होतं, आता जे आपण जी मणक्याची रचना पाहिली किंवा मणक्याचे आजार होतात म्हणजे काय हे पाहिलं. आजारामध्ये काय झालं असतं, दोन मणके एकमेकांच्या जवळ आले असतात, त्यांची शिर दबलेली असते. जेव्हा ट्रॅक्शन किंवा वजन लावलं जातं त्याच्यामुळे ते जवळ आलेले जे दोन मणके आहेत त्या वजनामुळे ते थोडेसे दूर जातात. दोन मणके दूर गेल्यामुळे ज्या शिरेवर जो दाब पडलेला आहे तो त्यांचा दाब कमी होतो आणि दाब कमी झाल्यामुळे त्यांच्या वेदना हळूहळू कमी व्हायला लागतात. हे फक्त 3-4 जोपर्यंत वजन लावलेलं आहे तोपर्यंत. पण जेव्हा तो रुग्ण उभा राहतो, हे ट्रॅक्शन बंद केल्यानंतर जेव्हा उभा राहतो तेव्हा त्याचं स्वतःचं वजन, गुरुत्वाकर्षण शक्ती पृथ्वीची याच्यामुळे किंवा ते चालणं किंवा इतर जे तेव्हा काम करायला, नित्याची कामे करायला सुरुवात करतो तेव्हा त्याच्या वजनामुळे पुन्हा त्याचे मणके जसे जे दूर गेले होते वजनामुळे ते पुन्हा त्याच्या स्वतःच्या वजनामुळे पुन्हा ते जवळ येतात आणि पुन्हा पूर्वीप्रमाणेच ते शिरेवरती दाब पडतो आणि 4-8 दिवसात पूर्वीप्रमाणे त्याला वेदना व्हायला सुरुवात होते. तर आयुर्वेद शास्त्र हा विचार कसा करतं की वेदनाशामक विचार करत नाही. म्हणजे आमच्याकडे येणारे प्रत्येक रुग्ण हा सुरुवातीला वेदनाशामक गोळ्या खात असतो. त्याच्यानंतर दुसरी स्टेप असते की त्यांनी ट्रॅक्शन लावलेलं असतं आणि तिसरी स्टेप असते ती मणक्याचे ऑपरेशन. तर ह्या पहिल्या 2 टप्पे पूर्ण केल्यानंतर जेव्हा डॉक्टर त्यांना ऑपरेशनचा सल्ला देतात तेव्हाच आमच्याकडे येत असतात आयुर्वेदामध्ये. तर आयुर्वेदाचं हे कर्तव्यच आहे की तो रुग्ण जो आहे ना तो कायमचा बरा केला पाहिजे. त्याला 4-8 दिवस वेदना आहेत याचा विचार न करता तो आयुष्यभर कसा पूर्णपणे नीट राहील, त्याच्या वेदना कायमच्या कसा घालवता येतील याचा पूर्णपणे विचार केला जातो. त्याच्यामुळे ट्रॅक्शन जे लावलेले रुग्ण आहेत त्यांच्या वेदना पुन्हाही होत असतात तर आयुर्वेदाने आपण पूर्णपणे घालवू शकतो. आपल्याला एक फोन आलेला आहे. शहादूत बोलकर बोलतायत आपल्याशी औरंगाबाद इथून. नमस्कार. हा नमस्कार. हा नमस्कार. हा मी औरंगाबादवरून बोलतोय बोलकर. हा बोला. बोला. हा सर, मला कमरेचा खूप त्रास आहे आणि कमरेचे मी एक्सरे वगैरे काढले परंतु त्याच्यामध्ये काही गॅप वगैरे काही नाही, नॉर्मल आहे. परंतु त्या कमरेविषयी जे इंजेक्शन घेतले कमरेवर माझ्या, तर त्या इंजेक्शनाचा खूप त्रास आहे. मला मांडी घालून बसता येत नाही, खाली वागता येत नाही, पायाला एक सारख्याचे मुंग्या येत आहे एका साईडला. वय किती आहे तुमचं? माझं वय 54 वर्ष आहे. 54. काम काय करता? मी कंपनीमध्ये कामाला आहे. तिथं बैठा व्यवसाय असते की उभं राहून काम करावं लागतं? उभं राहून काम करावं लागतं मला. बजाज ऑटो मध्ये आहे मी औरंगाबादला. ठीक आहे, ठीक आहे, चालेल. धन्यवाद. सर, बऱ्याच वेळेला असं होतं की खास त्यांना पेन किलर किंवा वेगळी इंजेक्शन दिली जातात, म्हणजे आजार एकीकडे राहतो, मूळ एकीकडे राहतं आणि दुसरेच आजार उत्पन्न होतात. तर आता यांचं जे आपण पाहिलं की कुठल्याही आजाराला कारण हे असतात. म्हणजे तुमची जी रचना आहे, म्हणजे आता जर आपण जर आहार बघितला तर काय आहे की सगळं म्हणजे जेवढं काही आपल्या शरीराचं पोषण आहे तेवढं होत नाही. म्हणजे दररोज फवारलेले औषध असतात शेतामध्ये, कीटकनाशक फवारले आणि असे जे अन्न पदार्थ आपण खातो त्याच्यामुळे हाडं जी आपली बळकट पाहिजे तेवढी होत नाहीत. पूर्वीचे लोक 100 वर्षापर्यंत जगत होते आणि त्यांची एकदम हाडं किंवा दात एकदम बळकट असायचे. पण आता तसं घडत नाही. त्याच्यामुळे हा जो व्यवसाय आहे ना, जे उभा राहून हे काम करत त्याच्यामुळे त्यांचं शरीर साथ देत नाही आणि हे आजाराची जरी त्यांच्या एक्सरे मध्ये किंवा काहीच्या रिपोर्टमध्ये जरी दोष नसेल तर त्यांना आजार आहे ना. बऱ्याच रुग्णांशी मला एक समजत आहे की यांना रिपोर्ट नॉर्मल हवा असतो की नेमकं स्वतःचं शरीर नॉर्मल. महत्व काय आहे की तुमचं लक्षण नॉर्मल व्हायला पाहिजे. तुम्हाला त्रास होतो याचा तुम्हाला मणक्याचा आजार आहे, रिपोर्टमध्ये काय येतं याला अर्थ नाहीये का. त्यांना जो त्रास आहे तो होतोय तर मणक्यात त्यांच्या नक्की झीज व्हायला सुरुवात झालेली आहे. त्यांनी वेळीच म्हणजे स्वतःचं कामाचं जे स्वरूप आहे तिथं उभा राहून करायचं, काय बसून काम करता याचा विचार करा. त्यांनी आता सांगितलं की इंजेक्शन दिली जातात. त्या इंजेक्शनमुळे काय होतं की बऱ्याच वेळा चुकीच्या पद्धतीने इंजेक्शन देणं किंवा सतत इंजेक्शन देण्यामुळे त्या ठिकाणी रक्त साकळेलं असतं. आपण पाहिलं एखाद्या जर आघात झाला होता, जो मुक्कामार म्हणतो आपण बोली भाषेमध्ये, तर त्या ठिकाणी ते रक्त साकळे असतात. त्याच्यामुळे ते साकळलेलं रक्त आहे. आयुर्वेद शास्त्रामध्ये 2च पद्धतीने वेदना सांगल्यात, एक तर वात दोषामुळे आणि दुसरं रक्त दोषामुळे. तर ते साकळलेलं जे रक्त असतं त्याच्यामुळे त्यांना वेदना होतात. तर त्यांनी जवळच्याच वैद्याकडे जाऊन जर जलोकाचरण, जळू नावाचा प्राणी असतो, तो जर त्या ठिकाणी जिथं इंजेक्शन केलं त्या ठिकाणी जर ते लावला जळू आणि आठवड्यातून एक वेळा असे 2-4 आठवडे केलं त्यांच्या बऱ्याचशा वेदना कमी व्हायला सुरुवात होतील आणि जवळच्या वैद्याकडून जर पुढील त्यांनी उपचार केले तर ते लवकरच यातून बाहेर पडतील. नक्कीच बोलकरजी, तुमच्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला मिळालंच असेल. डॉक्टर, यासोबतच मला थोडा छोटा वेगळा असा प्रश्न विचारायचा आहे. आपण आपले व्यवसाय तर काही बदलू शकत नाही, आपल्याला ते करणं खूप गरजेचं असतं. तर अशा वेळेला तुम्ही काय उपाय सांगाल एक सर्वसामान्य सगळ्यांसाठी? व्यवसाय तुम्हाला बदलला तर एक साधी गोष्ट आहे की नित्य अभ्यंग जे आहे ना ते दररोज करणं. दररोज सकाळी उठल्या जर अंगाला संपूर्ण अंगाला जर तिळाच्या तेलानं मॉलिश केलं, म्हणजे अभ्यंग केलं आणि त्याच्यानंतर गरम पाण्याने जर आंघोळ केली तर बऱ्याच जणांचे आजार नक्कीच दूर जातील. हे सर्वांना शक्य आहे, ते सगळ्यांनीच करायला हवं. अगदी खूप छान. आता डॉक्टर, मला असा प्रश्न विचारायचा आहे की ऑपरेशन जेव्हा म्हणतो आपण तेव्हा ऑपरेशन म्हटल्यानंतर बऱ्याच वेळेला भीती वाटते
आणि ती साहजिकच आहे, कारण मणक्याचं ऑपरेशन म्हणतो तेव्हा तितकं सहजही नसतं. ते केल्यानंतर येणारे साईड इफेक्ट हे बऱ्याच वेळेला काही 6 महिन्यातच किंवा काही महिन्यांनंतरच दिसायला लागतात. तर अशा वेळेला रुग्णांची अशी स्थिती असते की ऑपरेशन करावं का करू नये. आता बऱ्याच वेळांचं असं म्हणणं असतं की ऑपरेशन करू नये. खास करून तुमच्या क्लिनिकमध्ये तुम्ही हजारो रुग्णांना ऑपरेशन टाळून आयुर्वेदिक हमखास उपचार दिलेले आहेत. तर त्याविषयी मला जाणून घ्यायचं की याविषयी तुमचं काय म्हणणं आहे किंवा अनुभव खास आहेत का? आता जर पाहिलं तर आयुर्वेद शास्त्रामध्ये जेव्हा आमच्याकडे रुग्ण येतो तेव्हा जवळपास सर्वच रुग्णांना ऑपरेशनचा सल्ला दिलेला जातो आणि त्याच्यानंतर ते आमच्याकडे आलेले असतात. साधारणतः 2011 सालीच एक पेशंट होते, तर दिवाळीला एक 10 दिवस अंदाजे राहिलेले होते आणि त्याच्या आसपास तो रुग्ण माझ्याकडे आलेला होता. त्यांचं वय अंदाजे 60 वर्ष वय होतं. त्यांना थोडंसं चालताना त्रास होता, त्याच्यामुळे त्यांच्या नातेवाईकांना सोबत घेऊन ते माझ्यासमोर आले होते. ते आले आणि मग सांगायला लागले की मला मणक्याचा खूप त्रास होतो, गेल्या 6 महिने वर्षभर झालं पण हळूहळू तो वाढतच चाललेला आहे. त्यांनी संपूर्ण रिपोर्ट केले होते. त्याच्या रिपोर्टमध्ये जेव्हा मी पाहिलं तेव्हा त्याच्या 3रा 4था 5व्या मणक्यामध्ये गॅप पडलेला होता आणि सगळ्यात मध्ये त्यांचं स्पायनल स्टेनोसिस झालं होतं. त्यांच्या मज्जारज्जूवरती दाब यायला लागला होता, तो मज्जारज्जू बारीक व्हायला लागला होता आणि त्याच्यामुळे त्यांना डॉक्टरांनी ऑपरेशनचा सल्ला दिलेला होता. त्यांच्या घरातील म्हणजे आता जो आपण हा विषय घेतलाय मणक्याचा, अनेकांना हा उत्सुकता असली की मणक्याचं ऑपरेशन नेमकं काय करावं, टाळता येऊ शकतं की नाही. तर त्यांच्या घरामध्ये जवळपास 5 ते 6 डॉक्टर त्यांचे नातलग म्हणजे घरातच डॉक्टर होते, रिलेटिव्ह मध्ये वगैरे. आणि ह्या सर्व डॉक्टरांनी त्यांचे जे काही सगळे रिपोर्ट आहे त्याच्यानुसार त्यांनी असं ठरलं होतं की बाबा यांचं ऑपरेशनच करावं होतं. अनेक तज्ज्ञांचं मार्गदर्शन घेतलेलं होतं, त्याच्यामुळे आता ऑपरेशन करायच्या मतावर ते ठाम झाले होते. परंतु रुग्णाला आपले त्यांच्या जवळच्या एका रिलेटिव्हने आपला पत्ता देणं ते आपल्याकडे होते की ते म्हणते की ऑपरेशन टाळता येईल का. आता तुम्ही सांगितलं की मणक्याची खूप मनामध्ये भीती असते, तशी ज्या रुग्णामध्ये मणक्याच्या विषयी खूप भीती होती. मी त्यांना त्यांच्या आजाराविषयी नाडी परीक्षण केलं, संपूर्ण समजून सांगितलं. ॲलोपॅथी शास्त्रानुसार त्यांचं म्हणणं बरोबर आहे, मी त्यांचं ऑपरेशन करायचं त्यांचं मत बरोबर, पण आयुर्वेद शास्त्रानुसार आपण हे टाळू शकतो. काही उदाहरणं त्यांना दिली की आपण असे रुग्ण बरे केलेले आहेत. त्याच्यानंतर आपण त्याने म्हणले की नाहीये पण मला तर ऑपरेशन करायचं नाही. मी त्यांना सगळं समजून ते तयार झाले की आता आपण ऑपरेशन करायचं नाही. त्याच्यानंतर जेव्हा ते घरी गेले आणि घरच्या सर्व डॉक्टरांना सांगितलं की आता मी ऑपरेशन करणार नाही, आयुर्वेदिक उपचार घेणार आहे. पण प्रश्न असा आहे की जे डॉक्टर घरातले होते त्यांनी सुट्टीचा कालावधी असल्यामुळे काही बाहेरचे त्यांचे मित्रमंडळ होते, तज्ज्ञ डॉक्टर, त्यांना ऑपरेशनसाठी खास पंढरपूरला बोलवलेलं होतं आणि त्या सुट्टीच्या कालावधी ते ऑपरेशन आहे. ते म्हणले की असं कसं, आता आपण सगळं डेट वगैरे डॉक्टरांची घेतल्याने तर ऑपरेशन आता कसं कॅन्सल करणार. आणि त्याच्यामुळे त्यांना रुग्ण काय ऐकत नव्हता. त्याच्यामध्ये 5-6 डॉक्टर सगळे माझ्याकडे आले. ते म्हणले की डॉक्टर असं आहे आणि रुग्ण तर म्हणतोय की आता ऑपरेशन करणे, आम्ही डॉक्टरांना बोलवलेलं आहे, ऑपरेशन तर करायचं आहे. आणि आमच्या मतानुसार तर यांच्या पायाचं जे आहे म्हणजे जे शिर दबलेली होती आणि जो स्पायनल स्टोन झाला त्याच्यामुळे त्यांचा एक पाय जर पाहिजे त्यांचा असा बारीक होता, दुसऱ्या पायापेक्षा स्पष्टपणे जाणवत होता आणि तो 50% काम करत होता. तर त्यांचं असं म्हणतं की सगळ्या डॉक्टरांचं असं मत आहे की न्यूरोसर्जन आम्ही सल्ला घेतलेला आहे आणि त्यांच्या मतानुसार 10-15 दिवस जर आपण यांना उशीर केला तर हे जागेवर बसतील आणि तो पाय त्यांचा काम देणार नाही. ते म्हणले की असं होऊ नये की आम्ही एवढे घरामध्ये डॉक्टर मंडळी आहे आणि आमचा रुग्ण चालतोय आता कसा तरी पण तो जागेला बसला असं आमच्याकडून नाही. त्याच्यामुळे आम्हाला असं वाटतं की ऑपरेशन याचं करायला पाहिजे. आणि आता रुग्ण तुमचा ऐकतोय, तुमच्या अधीन झालेला आहे, तर तुम्ही त्यांना समजून सांगा की ऑपरेशन हे करावंच लागणार आहे. मी या सर्वांचं ऐकून घेतो. मी त्यांना असं सांगितलं की हे तुमच्या शास्त्रानुसार जे आहे ते बरोबर आहे, मी ज्या डॉक्टरांनी तुम्हाला ऑपरेशनचा सल्ला दिला ह्याच्यात काही गैर नाही, पण आयुर्वेद शास्त्र हे पूर्णपणे निराळ आहे आणि मला असं वाटतं की मी हे ऑपरेशन टाळू शकतो. परंतु त्यांचं 5-6 जणांपैकी 2 जणांची तयारी झाली, हो डॉक्टर म्हणताय तर आपण ऑपरेशन टाळूया. पण 3-4 जणांचं असं मत होतं की नाही, शास्त्र असं सांगतंय तर ऑपरेशन टाळणं शक्य नाहीये. पण मी माझ्या मतावर ठाम होते, आपण ऑपरेशन टाळूया. शेवटी त्याच्यात एक स्त्रीरोग तज्ज्ञही डॉक्टर होते. मी त्यांना एक सहज असा प्रश्न केला की समजा तुमच्याकडे एखादा जर स्त्री रुग्ण डिलिव्हरीसाठी आला तर तुम्ही काय करता, सुरुवातीला नॉर्मल डिलिव्हरी करता की त्यांचं शिजर करता. त्या डॉक्टरांनी लगेच उत्तर दिलं, हो मी नॉर्मल डिलिव्हरीचा प्रयत्न करते, त्याच्यानंतर आम्ही शिजर करण्याचा प्रयत्न करतो जर नॉर्मल नाही झालं तर. त्या पद्धतीने मी म्हटलं की हा आपला रुग्ण आहे, आपण यांचं ऑपरेशन टाळायचा प्रयत्न करायचा. जर हा आपला रुग्ण आहे तर अगोदर आपण औषधाने त्यांचं ऑपरेशन टाळायचा प्रयत्न करायला पाहिजे आणि जर नाही झालं औषधांनी तर मग आपण ऑपरेशनचा निर्णय घेऊया. आणि याच्यानंतर सर्वजण निवृत्त झाले आणि मग शेवटी त्यांनी नाविलाजाने करून आपण मला सांगले ठीक आहे तुम्हाला एक 10-12 दिवस आम्ही मुदत देतो आणि याच्यामध्ये तुम्ही आमच्या रुग्णामध्ये काहीतरी बदल दाखवा आणि त्याच्यानंतर मग आपण ऑपरेशन टाळूया. आणि जर का काय मी 10-15 दिवसांनी काही MRI किंवा त्यांच्या पद्धतीने जे काही रिपोर्ट करायला आम्ही करूया, त्यात जर आम्हाला काही त्यात बदल झाले तर आम्ही ऑपरेशन करणार. म्हणजे ठीक आहे, खरं तर हे त्यांच्या दृष्टीने होतं हे 10-15 दिवस मुदत किंवा काय, पण मला त्यात किंचित शंका नव्हती कारण याच्यासारखे मी आधी शेकडो रुग्ण होते ज्यांचं ऑपरेशन टाळलेलं होतं. त्याच्यामुळे मला माहिती होतं की मी यांचं ऑपरेशन नक्कीच टाळू शकतो. त्याच्यानंतर मी त्यांच्यावर उपचार सुरू केले. आता हा विषय असा होता की
कन्फ्यूज, म्हणजे ज्या घरामध्ये डॉक्टर मंडळी आहे तिथंही कन्फ्यूज होत होते. त्यांनाही वाटत नव्हते आपल्या रुग्णाचं नुकसान हो, ऑपरेशन त्यांच्याच फायद्याचं होते. तर सर्वसामान्य व्यक्तीने जर पाहिलं तर अक्षरशः घरातील 4 लोक जेव्हा आमच्याकडे येत असतात तर कन्फ्यूज असतात. त्यांना समजत नाही की ह्या रुग्णाचं ऑपरेशन करावं की न करावं. कोणाला काही समजत नसतं. 4 लोक सांगत असतात ऑपरेशन करा, 4 सांगत असतात न करा. ती शंका सर डॉक्टर दुरुस्त कशी करायची हे आपल्याला जाणून घ्यायचंय. माफ करा मी तुम्हाला मध्येच थांबवते. फार लांबून आपल्याला फोन आलेला आहे. मनोहर बोलतायत, मनोहर महाजन बोलतायत आपल्याशी जळगाव इथून. नमस्कार मनोहरजी. नमस्कार मॅडम. नमस्कार सर. हा बोला. सर आमच्या वडिलांना एक मणक्यांचा प्रॉब्लेम होता. ते मध्यरज्जूची नस दबली गेली होती. तर डॉक्टरांनी 2009 मध्ये सीडीला ऑपरेशन केलं. तर ते तेव्हा एक थोडं लंगडत चालत होते. पण परत दुसऱ्या पायाला पण तसंच प्रॉब्लेम आला. तर मग आम्ही पुण्याला ऑपरेशन केलं संचित हॉस्पिटलमध्ये पुन्हा. हो. तर त्यापासून थोडा फरक पडला आहे. पण चाललं जात नाही आणि लघवीचा पण कंट्रोल होऊन गेलाय त्यांचा. थोडा चाललं जात नाही. पण जेव्हा रुग्णाचं ऑपरेशन पहिलं केलं होतं त्याच्या अगोदर रुग्ण चालत होते का? पूर्वी पहिल्यांदा ऑपरेशन केलं त्यानंतर ऑपरेशन पूर्वी रुग्ण चालत होते का? ऑपरेशनच्या आधी ते चालत होते का? हो चालत होते सर. ते आम्ही शेती काम करतो ना. धन्यवाद महाजनजी. ठीक आहे. तर खूप छान प्रश्न विचारलाय. म्हणजे सगळ्याच जे आताचे प्रेक्षक आहे त्यांच्या मनात शंकेचं समाधान होईल. मी त्यांना प्रश्न विचारला की रुग्ण ऑपरेशन पूर्वी चालत होते का? तर रुग्ण ऑपरेशन पूर्वी चालत होते. त्याच्यानंतर त्यांनी पहिलं ऑपरेशन केलं. त्याच्यानंतर त्यांना 6 महिने वर्षानंतर दुसरं ऑपरेशन करायचं आणि आता रुग्ण चालायचं बंद झालेलं आहे. तर हे प्रत्येक आणि लघवी तर त्यावेळी जी चूक होते किंवा मणक्याचं ऑपरेशन हे शक्यतो टाळलं जातं. तर हे जे आत्ताचं रुग्ण आहे मी त्यांच्या बाबतीत ते सांगतो आपण ऑपरेशन टाळू शकतो. खरं तर यांनी ऑपरेशन टाळायला पाहिजे. जर आयुर्वेदिक जर उपचार घेतले असते तर आज ही गरज आलीच नसती. तरी त्यांच्यासाठी आपण ह्या रुग्णाला जे उपचार सांगणार आहेत, आपण जे पुढे जे आपण बोलतोय त्या पद्धतीने त्यांनाही जर उपचार केले तर अजूनही आपण त्यांच्यात बरेचसे चेंजेस आपण करू शकतो. त्यामुळे ह्या रुग्णांच्या अनुभवावरून तर बाकीच्या सगळ्यांनी असं ठरवावं की ऑपरेशन करण्याचे आयुर्वेदिक उपचार नक्कीच चांगले आहेत. नक्कीच. खूप छान महाजनजी सरांनी तुम्हाला उपाय सांगितला आहे की ज्यांचे ऑपरेशन झालेले नाहीत त्यांचे टाळू शकतात. ज्यांचे ऑपरेशन झालेले आहेत त्यांच्यासाठी सुद्धा आयुर्वेदिक उपचार काय आहेत हे आपण जाणून घेऊया. पण आता वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची. कुठेही जाऊ नका, बघत राहा कार्यक्रम हॅलो डॉक्टर. ब्रेक नंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत. आजच्या आपल्या कार्यक्रमाचा विषय आहे मणक्याचे आजार आणि आयुर्वेद. यावर आपल्याला मार्गदर्शन करतायत वैद्य आबासाहेब रणदिवे. आजचा जसा आपला आरोग्यपूर्ण विषय आहे तसाच उद्याचा आपला हॅलो डॉक्टरच्या कार्यक्रमाचा विषय काय आहे तोही बघूया. 4 मार्च रात्र 8 वाजताच्या कार्यक्रमाचा विषय आहे लठ्ठपणा, एक आजार आणि आधुनिक उपचार. सहभागी होणार आहेत डॉक्टर जयश्री तोडकर. रविवार दिनांक 5 मार्च रात्र 8 वाजताच्या कार्यक्रमाचा विषय आहे स्त्रियांचे आरोग्य आणि संयुक्त उपचार. सहभागी होणार आहेत डॉक्टर अनिल पाटील. याशिवाय हॅलो डॉक्टर DDK Mumbai @gmail.com इथे तुम्ही तुम्हाला प्रश्न पाठवू शकतात. या दोन्ही विषयांविषयी तुम्ही नक्कीच तुमची उत्तरं या कार्यक्रमातून घेऊ शकतात. डॉक्टर आपण खूप छान उत्तरं देत आहेत आणि मला आता हे जाणून घ्यायचं आहे की पंचकर्म मणक्यांच्या आजारांवर किती फायदेशीर ठरतं. तर आता जो आपण जे रुग्ण सांगत होतो त्याच्यावर थोडं आपण पंचकर्माची ट्रीटमेंट दिली आहे. तर त्याविषयी आपण थोडंसं रुग्णांना उत्सुकता असेल बऱ्याच जणांना ते आपण थोडंसं बोलूया. तर जो रुग्ण होते की ते डॉक्टर मंडळीने मला एक 10 दिवसाची मुदत दिली होती. त्याच्यानंतर मी त्यांना उपचार सुरू केले. आता खरं तर इथं आयुर्वेदाचा खूप मोठा प्रश्न होता. मग ते माझं अपयश नसतं. जर रुग्ण नीट झालं तर माझं अपयश नसून ते आयुर्वेदाचं अपयश झालं असतं. त्याच्यानंतर मस्तिष्क नावाचं म्हणजे बकऱ्याचा जो मेंदू असतो ते मस्तिष्क आणि मज्जा म्हणजे हाडाच्या मध्ये जे बोन मॅरो असतो त्या मज्जा आणि इतर आयुर्वेदिक औषधं याच्यापासून मी स्वतः एक तेल निर्मिती केली आणि त्या तेलाचा त्या पेशंटला 21 दिवस बस्ती दिला. त्याच्यानंतर कटी बस्ती नावाचं पंचकर्माचा उपचार आणि काही आयुर्वेदिक औषधं पोटातून सुरू केली. आणि जस्ट 10 दिवस झाल्यानंतर जो रुग्ण दुसऱ्यांनी धरून आणायला लागतो स्वतः चालत यायला म्हणजे डॉक्टरांनी धरून आणलेले ते स्वतः चालत त्यांनी सांगितलं 15 दिवसात आम्ही त्याचे रिपोर्ट पाहू. परंतु अशी वेळ आली की रुग्ण जेव्हा स्वतः चालायला सुरुवात केली तेव्हा त्यांनी MRI वगैरे कुठलेही रिपोर्ट केले नाहीत आणि त्यांचा रुग्ण जवळपास 4 ते 6 महिन्यामध्ये एकदम ठणठणीत झाला. खरं तर त्या रुग्णांचं म्हणजे घरामध्ये डॉक्टर असूनही जर त्यांनी जर ऑपरेशन केलं असतं, जर असं आत्ताच आपण रुग्ण पाहिलं एकाने जर प्रश्न विचारला होता तसं त्यांचाही रुग्ण आज जमिनीवरती खिळून राहिला. 2011 साली तो जो रुग्ण होता तो आतापर्यंत ठणठणीत आहे. तर हे आयुर्वेदाने सहज शक्य होऊ शकतं. म्हणजे पंचकर्माचा विषय जाता आपण विचारलं तर पंचकर्म हा इतका महत्वाचा विषय आहे की आपण जर शरीराला जर बघितलं तर एखादा जर आपण बघितलं की आपण शरीराला आपल्या मणका जसा आधार आहे प्रमुख, तसं आयुर्वेदिक उपचारामध्ये मणक्याच्या आजारामध्ये जर पंचकर्म जर काढून टाकलं तर आधारच नष्ट होईल. पंचकर्मामध्ये काय केलं तर बस्ती नावाची ट्रीटमेंट
प्रामुख्याने ह्या मणक्याच्या रुग्णावर केलं जातं. तर त्या गुदद्वारा वाटे काही आपण तेलाचे आणि काही काड्याचे बसलेले असतो. तो जो तेल आहे, आपण जे बघितलं की मस्तिष्क नावाचं आपण स्वतः एक तेल बनवलेलं आहे. म्हणजे आयुर्वेदामध्ये सांगितले काही सिद्धांत आहेत की समानाने समानाची वृद्धी होते. तर हे जे मस्तिष्क तेल आहे, जो आपण जे बघितलं मज्जा धातू म्हणजे किंवा मज्जारज्जू जो म्हणजे मनखाच्या याच्यापासून जो स्पायनल कॉर्ड जो बनलेला आहे किंवा मज्जारज्जू बनला त्याच्यापासूनच आपण औषध करतो. फक्त बकऱ्याचा आपण मज्जा वापरतोय. समानाने समानाची वृद्धी होते हा जो सिद्धांत आपण जेव्हा अनेक रुग्णांवरती प्रयोग करू तेव्हा असं जाणवलं की आपण जवळपास सगळ्याच रुग्णाचे आपण ऑपरेशन कॅन्सल करू शकतो. तर हे जे तेल आहे, आपण मस्तिष्क तेल नावाचे तेल बनवलं आहे, जेव्हा गुद मार्गावाटे आपण जेव्हा सोडतो तेव्हा ते तेल जे आहे ते आपण पाहिलं की मणक्यामध्ये जो गॅप पडलं होतं, जो वंगण आहे ते पुन्हा वंगण तयार व्हायला लागतं. झालेलं वंगण भरलं की मणक्याची झालेली झीज भरते आणि जो शिरेवरती जो दाब आला तो पूर्णपणे दाब निघतो आणि पुन्हा पूर्ववत रुग्ण पहिल्यासारखा चालू लागतो. आणि हे फक्त पंचकर्मामुळेच होऊ शकतं. म्हणजे आयुर्वेद शास्त्राला किंवा आपल्या देशाला किंवा जगालाच लाभलेली पंचकर्म ही खूप मोठी चिकित्सा आहे. आयुर्वेद शास्त्रात तर म्हटलं जातं की अर्धी चिकित्सा ही पंचकर्म चिकित्साच आहे. अरे वा. प्रेक्षको, यावरून तुम्हाला नक्कीच कळू शकतं की ऑपरेशन हे टाळलं नक्कीच जाऊ शकतं. फक्त गरज आहे ते योग्य आयुर्वेदिक सल्ला घेण्याची किंवा योग्य आयुर्वेदिक उपचार घेण्याची. डॉक्टर, आता असा खास प्रश्न आहे की जेव्हा मणक्यांचे आजार किंवा पाठदुखी असते तेव्हा व्यायाम करावा का किंवा करू नये का? अनेक मतांतरे आहेत. तर आपण जर व्यायाम म्हणजे काय तर एक शरीराची विशिष्ट अशी हालचाल करणं. अगदी बरोबर. त्याला व्यायाम असं म्हणतात. फिजिओथेरपी आपण खास म्हणूया आता. परंतु जर असं जर बघितलं आपण, जर मणक्याची जी अनेक कारणं पाहिली तर शरीराची एक विशिष्ट अशी हालचाल होते, त्याच्यामुळे त्यांच्यामध्ये झीज झालेली होती. व्यायामामुळे काय होतं तर शरीरामध्ये खूप जेव्हा व्यायाम केला वात वृद्धी होते आणि वाढलेला जो वात आहे ना त्याच्यामध्ये पुन्हा शरीरातलं वंगण कमी व्हायला लागतं आणि पुन्हा शरीराची झीज व्हायला लागते. आता बऱ्याच जणांचा प्रश्न असेल की असं कसं काय की व्यायाम केल्यानंतर ऍक्च्युली आजार कमी व्हायला पाहिजे, सगळीकडे आता व्यायामाची एवढी महत्त्व जाते आणि डॉक्टर असं कसं सांगत आहेत की व्यायाम हा मणक्याच्या रुग्णांनी खूपसा करू नये. व्यायाम हा करावा, परंतु वैद्याच्या मार्गदर्शनाखालीच करायला हवा. आपण जर पाहिलं तर अनेक रुग्ण असतात की आता एखाद्याचं वय झालेलं असतं, म्हणजे वृद्ध जर व्यक्ती बघितलं तर रिटायर झाले आहे आणि रिटायर झालं म्हणून ते व्यायाम सुरू करतात. पण एक साधं उदाहरण घेऊया. समजा एखादी जर ओली आपण फांदी घेतली झाडाची आणि ती जर आपण वाकवली तर ती सहज वाकत असते, तिला जसा हवा तसा आपण आकार देऊ शकतो. पण एक वाळलेली काठी घेतली आणि ती काटकी जर किंवा तो लाकूड जर वाळलेलं आपण जर असं मोडण्याचा किंवा वाकवण्याचा प्रयत्न केला तर ते कट करणं मोडतं, मग ते लवचिकता त्याची नष्ट झाली असते. जे रुग्ण आहेत मणक्याचे किंवा सांधेदुखी जे रुग्ण असतात ना त्यांच्या मणक्यामध्ये जे वंगण आहे ते अगोदरच कमी झालेले असतात आणि ज्या रुग्णांच्या मणक्यामधील वंगण कमी झालेले आहे अशा रुग्णांनी जर व्यायाम करण्यास सुरुवात केली जास्त प्रमाणामध्ये किंवा वैद्याच्या मार्गदर्शन न घेता तर त्यावेळेस काय होतं तर वंगण नसल्यामुळे ते मणके एकमेकावरती किंवा पायातले जे सांधे होते घासले जातात आणि घासल्यामुळे झीज अधिकच व्हायला सुरुवात होते. बरेच रुग्ण सांगतात की आम्हाला मणक्याचा त्रास सुरू झाला, त्याच्यानंतर आम्ही 4-5 किलोमीटर चालायला सुरुवात केली आणि मग त्याच्यानंतर असं जाणवलं की सुरुवातीला थोडे दिवस बरं वाटलं आणि नंतर खूप त्रास होईल गेला. खरं तर योग्य वेळी म्हणजे योग्य वयात, तरुण वयात जेव्हा शरीर लवचिक असतं, जेव्हा आपण मातीच्या गोळ्याला जसा आकार देऊ शकतो तसं शरीराला आकार देण्याचं काम हे तरुण त्यावेळेसच जर व्यायाम केलं तर असं गोष्ट घडत नाही. तसं असं म्हटलं की बैल गेला आणि झोपा केला तर योग्य वेळीच व्यायाम करायला पाहिजे. उशिरा जर व्यायाम केले तर त्याचे दुष्परिणाम होतात. एक साधंसं उदाहरण सांगतो की सिंह आणि हत्ती असतो आणि जंगलामध्ये त्यांचं युद्ध लागतं दोघांचं आणि त्या युद्धामध्ये हत्तीचा पराजय होतो आणि हत्ती मारला जातो. परंतु जो सिंह आहे तो त्या हत्तीला ओढत घेऊन जातो, परंतु त्याच्या शक्तीपेक्षा त्या हत्तीचं वजन जास्त होतं आणि तो ओढून सिंह मरतो. तर तसं होतं की जर तुम्ही व्यायाम जर चुकीच्या पद्धतीनं केलं म्हणजे आपल्या शक्तीपेक्षा जर अर्धशक्ती व्यायाम करावा असं म्हटलं जातं तर त्या शक्तीपेक्षा जर तुम्ही जास्त व्यायाम केला तर त्याचा परिणाम स्वरूप तुमचे मणक्याचे आजार वाढलेले जाणवतात. त्यामुळे व्यायाम करताना एकदम साधे सरळ आणि एकदम कमीत कमी व्यायाम मणक्याच्या रुग्णांनी करा आणि जर काही समजत असेल तर न केलेले बरे. नक्कीच, खूप छान. डॉक्टरने आपल्याला छान उपाय सांगितला आहे, पण याशिवाय आरोग्य सल्ल्यामध्ये खास उपाय आहेत. बघूया काय आजचा आरोग्य सल्ला. मणक्याचे आजार झालेल्या रुग्णांनी दररोज सकाळी उपाशी पोटी 5 ते 10 एरंडाच्या बिया टरफलं काढून 1 कप दूध 1 कप पाण्यात शिजवून निम्मे आटल्यावर सेवन केल्यास चांगला फायदा होतो. मणक्याच्या रुग्णांनी गादीवर झोपू नये. विंचू चावल्यास आघाड्याची मुळी उगाळून चावलेल्या ठिकाणी लावल्यास लगेच वेदना कमी होतात. आठवड्यातून किमान 2 वेळा तीळ तेलाने अभ्यंग केल्यास संधिवात मणक्याचे आजार कमी होण्यास मदत होते. आजचा कार्यक्रम नक्कीच तुम्हाला आवडला असेल किंवा एखादा भाग जर बघायचा असेल तर तुम्ही तो पुन्हा बघू शकतात. सोमवार दिनांक 13 मार्चला सकाळी 9 वाजता. याशिवाय ज्या डॉक्टरांना आमच्या कार्यक्रमात सहभागी व्हायचं असेल त्यांच्यासाठी हा खास पत्ता.
निर्माती हॅलो डॉक्टर दूरदर्शन केंद्र वरळी मुंबई 400030 हॅलो डॉक्टर DDK मुंबई @gmail.com इथे तुम्ही आम्हाला मेल करू शकतात. याशिवाय facebook.com/ddsahyadri.in इथे फॉलो करू शकतात. याशिवाय youtube.com/user/ddsahyadri इथे तुम्ही आमचे सर्व कार्यक्रम पुन्हा बघू शकतात. डॉक्टरांकडून आपल्याला पथ्य जाणून घ्यायचं. सर, आपल्याकडे वेळ कमी आहे तरी मला असं जाणून घ्यायचं की पथ्य काय सांगाल आजच्या आजाराविषयी? मणक्याचे आजार झालेल्या रुग्णांनी प्रामुख्याने वांगे, बटाटा आणि हरभरा डाळीचे जे पदार्थ असतात ते पूर्णपणे वर्ज्य करावेत. खाण्यामध्ये दुधाचं प्रमाण भरपूर ठेवावं, अळीव खावं, डिंक लाडू याचं जर सेवन नित्य केलं तर मणक्याचे आजार आपण टाळू शकू. नक्कीच. सर, वेळ अगदी कमी आहे. थोडक्यात एका वाक्यात तुम्ही मार्गदर्शन काय करा? पण जर पाहिलं मणक्याचे जे रुग्ण असतात त्यांचे 3 स्टेप आपल्याला जाणवतात. पहिल्या स्टेपमध्ये जर पाहिलं तर रुग्ण हा स्वतः आमच्याकडे एकटाच येत असतो. दुसऱ्या जर स्थितीत जर पाहिलं तर रुग्ण त्याचे नातेवाईक त्याला धरून घेऊन येत असतात. आणि तिसऱ्या जर स्टेप पाहिली आपण ह्या आजाराची तर रुग्णाला गाडीत घालून आणलं जातं. तर पहिली जेव्हा स्टेप येते किंवा जेव्हा मणक्याचे आजार सुरू होतात त्याच वेळी अशा रुग्णांनी त्याच्याकडे दुर्लक्ष न करता सुरुवातीला जर उपचार केलं तर दुसऱ्यावरती अवलंबून आहे. तर स्वतःवरती जर अवलंबून राहून म्हणजे सगळ्यांनी स्वतःची कामं स्वतः करायची तर वेळी जर आयुर्वेदिक उपचार घेतले तर आपल्याला तिसरी जी स्टेप आहे किंवा ऑपरेशनची याकडे जाण्याची गरजच पडणार नाही. याच वाक्यावर आपण थांबूया, कारण ऑपरेशन हे टाळता येतील आणि मणक्याच्या आजारांवर आयुर्वेदिक खात्रीशीर उपचार मिळू शकतात. डॉक्टर, तुम्ही इथे आलात आणि महत्त्वाच्या विषयावर आम्हाला मार्गदर्शन केलं त्याबद्दल हॅलो डॉक्टर तर्फे आणि सह्याद्री वाहिनीतर्फे मी आपले आभार मानते. धन्यवाद. धन्यवाद. धन्यवाद.